अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आता आपल्याबरोबर आहेत। चंद्रपूरमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळतेय। मुनगंटीवार साहेब, अभिनंदन आपलं। नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद। पहिली प्रतिक्रिया विजयानंतरची। ईश्वराचा अंश असणाऱ्या मतदारांचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि विकासाच्या झंझावातामुळे हा विजय भारतीय जनता पार्टीला प्राप्त होऊ शकला। जी आम्ही विकासाची कामं केली, कार्यकर्त्यांनी परिश्रम केले आणि जनतेने विश्वास व्यक्त करत या निवडणुकीमध्ये कौल दिला। आमच्यावरची जबाबदारी वाढली, हा विजय आम्ही नम्रतेने स्वीकारतो आहे आणि या विजयामध्ये फक्त निवडून आलेल्या नगरसेवकाची, महापौराची घरावर पाटी गाजावी एवढी शुल्लक अपेक्षा नसून या ची पाटी प्रत्येकाच्या हृदयात गाजावी, शहराच्या विकासाचं काम वेगाने व्हावं हा आमचा हेतू आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या विश्वासाने मतदारांनी आमच्यावर या निवडणुकीमध्ये मताचा कौल दिलाय, एकही मतदार याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण चुकीच्या पक्षाला मतदान केलं असा पश्चाताप होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ। मुनगंटीवार साहेब, अजेंडा काय असणार आहे? तुमच्यावर जबाबदारी असणार आहे आता चंद्रपूरच्या महानगरपालिकेची। सो अजेंड्यावर कुठल्या गोष्टी असतील इथून पुढे? नाही, तीन आहे। एक, सार्वजनिक सोयीची उपलब्धता। यामध्ये 227 कोटीची अमृत योजना आम्ही मंजूर केली आहे, त्याचं काम वेगाने करून 2 वर्षामध्ये पूर्ण व्हावं। ऊर्जा विभागातर्फे आम्ही केबलिंग म्हणजे भुयारी भूमिगत केबल नेटवर्कसाठी 100 कोटी मंजूर केले आहे, त्यालाही आम्ही आता वेगाने काम सुरू करायचं आहे। ज्या छोटे छोटे ओपन स्पेस आहे, जी फुफ्फुस आहे शहराची, त्या दृष्टीने आम्ही काम करतोय। मग निस्तारणासाठी पैसे आम्ही राज्यातून देतोय, महानगरपालिकेच्या योजनेतून, ते काम आम्हाला करायचं आहे। सार्वजनिक कामामध्ये असणाऱ्या ज्या काही छोट्या आरोग्य सुविधा आहेत त्या आम्हाला विस्तारित करायच्या आहे। डिजिटल चंद्रपूर करायचं आहे, ज्याच्यामध्ये वायफाय फ्री असेल, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था असेल, ज्यातून आपल्याला स्मार्ट क्राईम थांबवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आणि हे सर्व प्रस्ताव आता पाईपलाईन मध्ये आहे। नंबर 2, काही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे, ज्यामध्ये पंतप्रधान आवास योजना आहे जी आम्हाला पूर्णत्वास न्यायची आहे आणि नुसतं पूर्णत्वास न्यायची नाही, खानापुरती करायची नाही। तर आमचा प्रयत्न हा आहे की माननीय मोदीजींनी कौतुक केलं पाहिजे की ही योजना ऐसी होनी चाहिए आणि त्या दृष्टीने आम्ही प्लॅन तयार केला आहे। 100 एकर जागा ही त्यासाठी राखीवही ठेवली आहे आणि त्याच्याच बाजूला एक मेडिकल कॉलेज होते आणि 100 एकरवर नगर वन उद्यान केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, ते आम्ही करतोय। आणि तिसरा जो महत्वाचा विषय तो म्हणजे पारदर्शकता, प्रामाणिकता, लोकांना भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका देणे हे आमचं कर्तव्य आहे। या 3 गोष्टीवर आम्ही लक्ष कॉन्सन्ट्रेट करतोय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात कुठले मुद्दे गेले आणि आपल्याला कुठल्या मुद्द्यांचा फायदा झाला जेणेकरून चंद्रपूरकरांनी आपल्या हाती एकहाती सत्ता दिली आहे? विकास हा एकच मुद्दा होता। विकास आम्ही केलेला आहे। आम्ही या अगोदर जो विकास केला, लोकांना असं वाटतंय की यापेक्षा जास्त विकास करणारा पक्ष कोणता असू शकेल, तर भारतीय जनता पार्टी। आणि म्हणून बांद्याचा महाराष्ट्राचा सरपंच भाजपचा आहे, तर चांद्याचा महापौरही भाजपचा केला। तर चांद्यापासून बांद्यापर्यंत आता भाजप ची सत्ता झाली। मला वाटतं की चांद्यात महापौर भाजपचा, बांद्याचा सरपंच भाजपचा। मुनगंटीवार, विदर्भातलं भाजपचं स्थान देखील यामुळे मजबूत होत आहे। हे खरं, शेवटी फक्त स्थान मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत नाही, तर आम्हाला कामाचं समाधानही वाटलं पाहिजे। निवडणुका जिंकल्यात म्हणजे आपण काही खूप मोठं काम केलं असं मला नाही वाटत। निवडणुकीनंतर लोकांना वाटू नये पश्चाताप, हे सर्वात मोठं काम आहे। हे निवडणुका जिंकण्यापेक्षा मोठं काम आहे। पण राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवणं सोपं जात आहे असं वाटतंय आपल्याला? मागच्या वेळी आम्ही मूळ नगर परिषदमध्ये विजय प्राप्त केला, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात होती। महापौर 2.5 वर्षापासून भाजपचा होता। 2.5 वर्ष भाजपचा महापौर होता तिथं। मुनगंटीवार साहेब, खूप खूप धन्यवाद। तुम्ही एबीपी माझाकडे आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। त्यामुळे चंद्रपूरमध्ये भाजपला यश मिळालेलं आहे आणि पायाभूत सुविधांवरती भाजप प्रयत्न करणार आहे त्या सुधारण्यासाठी आणि विकासाचा मुद्दा, त्याचबरोबर पारदर्शी हा मुद्दा देखील चंद्रपूरमध्ये महत्त्वाचा असेल असं आत्ताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे।